जय गुरुदेव मित्रांनो. सोहम ध्यानाने जीव शिवरूप होतो. मग सोहम ध्यान ही क्रिया करत असताना आमच्या शरीरातील कुंडलिनी चक्र जागी होतं आणि कुंडलिनी चक्र जागी झाल्याच्या नंतर आमच्या शरीरात असलेला जीव आणि आमच्या शरीरात असलेला शिव हे एकरूप होतात. जीव आणि शिवाचं ऐक्य झाल्याच्या नंतर जीवाचं आणि शिवाचं ऐक्य झाल्याच्या नंतर जीव हा शिवरूप होतो. हंसा सोहम मंत्र स्वामींची अक्षरे त्यापुढे शास्त्र रद्द होती. अनिर्वाच्य नाम जपा नाही खंड त्या नारायण विसंबेना एका जनार्दनी अखंडित जप भजन हेच तप सत्यत्वाचे. नाथ महाराजांनी प्रमाणित केलं की सोहम मंत्राखेरीज या जगाच्या पाठीवर कुठलाही मंत्र नाही आणि ज्याही स्त्री पुरुषांनी अबालवृद्धांनी या सोहम मंत्राचं नामस्मरण चिंतन केलं त्याचा जीव अगदी सहजरित्या शिवरूप होतो. मग आमच्या जीवाला शिवरूप करायचं असेल, या जीवाचं सार्थक करायचं असेल आणि या जन्माला आल्याच्या नंतर जर मोक्षगती प्राप्ती करायची असेल तर प्रत्येकाने निश्चित रूपाने ही सोहम साधना करायला पाहिजे. जर सोहम साधना केली तर मनुष्याच्या जीवनाचं सकल कल्याण होऊन जातं. कुंडलिनी जागृतीचा हा एकमेव मार्ग आहे. तुका म्हणे आळी झाले भिंगोटी सगळी. तुकाराम महाराज मोठं गोड सांगतात आणि प्रमाणित करतात की तुका म्हणे आळी झाले भिंगोटी सगळी. दृष्टांत आहे. झाडाच्या पानावर आळी असते, झाडे आणि झाडाच्या पानावर आळी असते. तेथे भिंगोटी जाऊन त्या आळीस टोचा मारते. पानावरच्या आळीला भिंगोटी अगदी काय करते, टोचा मारते आणि ती भिंगोटी निघून जाते. पुन्हा ती भिंगोटी येते आणि टोचा मारते, परत ती भिंगोटी निघून जाते. म्हणजे झाडावरच्या पानावर असलेल्या आळीला बार बार भिंगोटा येऊन काय करतो, तो टोचा मारून निघून जातो. त्या आळीस त्या भिंगोटीचा पुन्हा येईल असा सतत ध्यास लागतो. चिंता लागते त्या आळीला की तो भिंगोटा येईल आणि परत मला टोचा मारेल. त्या भिंगोटीच्या टोचा मारण्याला ती आळी अगदी धास्तावलेली असती. सतत ध्यास आणि त्याचं चिंतन करीत असते की ती भिंगोटी परत येते का काय, टोचा मारते का काय, परत येते का काय, टोचा मारते का काय. ध्यानात ती आळी स्वतः ती विसरून जाती आणि तिला भिंगोटीच दिसू लागते. आळीला सतत त्या भिंगोटीचा ध्यास लागल्यामुळे ती स्वतःला विसरून जाती आणि तिला सारखी भिंगोटीच दिसू लागते. या रूपात मिळून ती आळी भिंगोटीचेच रूप बनते. या रूपात मिळून ती आळी भिंगोटीचंच रूप मिळते. याचा सिद्धांत आहे. या दृष्टांताचा आशय असा आहे की तद्वत सोहम उपासक सोहम 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 असे सोहमचे सतत आत्मचिंतन करता करता त्या सोहमचे ध्यान लागून ते त्यातच तद्रूप होऊन जातात. या मानवी देहामध्ये आम्ही जर सतत खऱ्या अर्थाने सोहमचं आत्मचिंतन केलं तर या आत्मचिंतनात आम्ही स्वतःला अगदी पूर्णतः असे विसरून जातो आणि सतत सोहमचा ध्यास आणि चिंतन आम्हाला लागतं. मग संसारातही तुमचे अनेक प्रकारचे ध्यान होत असते. जसे डॉक्टरचे रोग निदान, संसारातही तुमचे अनेक प्रकारचे ध्यान होते. जसे की डॉक्टरचं रोग निदान, न्यायाधीशाचा निर्णय, उत्तम स्वयंपाक, मोटार ड्रायव्हिंग अर्थात गाडी चालवणे, संगीताच्या सुरेल ताना वगैरे गोष्टी ध्यानाशिवाय साध्य होत नाहीत. हे ध्यान ऐहिक व्यवहारिक प्राप्तीसाठी केले जाते आणि ईश्वर प्राप्तीसाठी नाही. तुम्ही आपले चित्त जसे संसाराची कामे करण्यात तन्मय करता तसेच ते चित्त सोहम परमात्म्याचे सोहम 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 या चिंतनात तन्मय करणे याचे नाव ध्यान होय. ज्या वेळेस आम्ही ड्रायव्हिंग करतो आम्हाला 200 ते 500 किलोमीटर जायचं असतं. 200 ते 500 किलोमीटर जाताना आमचं लक्ष स्टेरिंग गिअर आणि रोडवर असतं. आमची जराशीच जर नजर चुकली तर कदाचित आमचं ऍक्सिडेंट होऊ शकतं आणि ऍक्सिडेंट होऊ नये या भीतीने
आम्ही सातत्याने ध्यानपूर्वक गाडी चालवतो. जसं ध्यान लावून गाडी चालवणे, मन लावून कुठलंही काम करणे. आपण एखाद्याचं काम चुकलं की सहज म्हणतो ध्यानावर नाही करे. एखादा काही आपण मजुराला म्हणा, नोकराला म्हणा, घरच्या लोकांना म्हणा, मुलाला म्हणा, वगैरे वगैरे कोणालाही जर आपण एखादे काम सांगितले आणि ते काम जर त्याच्याकडनं चुकलं तर सहज दृष्ट्याने आपण म्हणतो का रे तू ध्यानावर नाही का. हाच तो ध्यानाचा मार्ग. हा व्यावहारिक ध्यान झालं. आणि परमार्थिक ध्यान जर साध्य करायचं असेल तर तुम्हाला सोहमचं आत्मचिंतन करावं लागेल. आणि सोहमच्या आत्मचिंतनात केल्याशिवाय या जीवनात जीवाशिवाचं ऐक्य होत नाही. माणूस हा शिवरूप होत नाही. अशा सोहम हंसारूढ समर्थाची राहणी फार विचित्र असते. ते सामान्य स्त्रीपुरुषास आकलन होत नाही. समर्थांच्या सहवासात राहून त्यांचे दोष गुण पाहू नये. ते शुराशी लढतात पण भित्र्या कोल्याला पाहून पळतात. काही मिळाले नाही तर काही मागून घेतात आणि नाही मिळाले तर त्याचा त्याग करतात. जो सोहम हंसारूढ आहे सतत सोमचा निज अभ्यास करतो आणि ह्या सोमचा ध्यास अभ्यास करीत असताना अनेक अडचणी जरी त्या सोहम चिंतनात असलेल्या पुरुषावर आल्या तो अगदी सहजरित्या त्याच्यातून मार्ग काढतो. मग जीवनातलं प्रत्येक काम जर जसं आम्ही करतोय ध्यानाने करतोय आणि संसार हा आम्ही ध्यानाने करतोय म्हणून तो कडीला जातोय, त्याच प्रमाणे ईश्वर प्राप्तीसाठी जर आम्ही ध्यानमग्न असं सोहमचं आत्मचिंतन केलं तर निश्चित रूपाने आम्हाला ईश्वर प्राप्ती होती. यमधर्म सांगेत होता. आता हे सोहमचं ध्यान आत्मचिंतन करत असताना ज्यावेळेस आमचा मृत्यू होतो, मृत्यूची समय येते, त्यावेळेस यमधर्म सांगेत होता. यमराज हा त्याच्या दूतास सांगतो. यमराज आपल्या दूतांना सांगतो की बाबांनो ज्याचे हृदयी सोहम सोहम असे सतत आत्मचिंतन आहे, ज्याचे हृदयी सोहम 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 असे सतत आत्मचिंतन आहे, सोहम ध्यान आहे, अशा स्त्री पुरुषांना स्पर्श करू नका. नाथ महाराजांनी स्पष्ट केलं की हंसा सोहम मंत्र स्वामींची अक्षरे त्यापुढे शास्त्र रद्द होती आणि वाच्य नाम जपा नाही खंड त्या नारायण विसंबेना एका जनार्दनी अखंडित जप भजन हे तप सत्यत्वाचे. मग ज्याच्या हृदयामध्ये कंटिन्यू सोहम नाम आहे आणि सोहम नामाचा तो जो निजाभ्यास करतो तो आत्मचिंतन करतो. म्हणून यम सांगतात की दूतांनो आशाच्या हृदयांना तुम्ही प्रवेश करायचा नाही. स्पर्श कराल तर तत्क्षणी तुम्ही जळून खाक व्हाल. यमाने त्याच्या दूताला सांगितलं की सोहमचं चिंतन करणाऱ्या पुरुषाला जर तुम्ही स्पर्श केला तर तुम्ही काय होईल, जळून खाक होईल. यमधर्म सांगे दूता तेथे नाही तुम्हा सत्ता. यमधर्म सांगे दूता तेथे नाही तुम्हा सत्ता. सोहम नामी जे नर नारी तया नाही यमपुरी. सोहम नामी जे नर नारी तया नाही यमपुरी. अमरपुरीचे ते निवासी त्यांना नेतो ऋषिकेशी. अमरपुरीचे ते निवासी त्यांना नेतो ऋषिकेशी. सांगे संजय सकळाशी नका विसरू सोहम नामाशी. मित्र हो, माझी कळकळीची विनंती आहे की या सोहम नामाला जर तुम्ही या जन्मात विसरलात तर 93,99,999 जन्म तुम्हाला परत भोगावे लागतील. सोहम नाम सोडून कुठल्याही जगाच्या पाठीवरची जर तुम्ही भक्ती केली तर ती भक्ती तुम्हाला यमपुरीत नेणार आहे, अमरपुरीत नाही. मग भक्ती कशी करावी, कुठं करावी, कुणी करावी, कशासाठी करावी, भक्ती केल्याचं नेमकं फळ काय आहे? अनेक अडचणी आहेत प्रपंचाच्या, अनेक सुख दुःख आहेत. ज्यावेळेस आमच्यावर दुःख येतं त्यावेळेस आम्ही ईश्वराचं नामस्मरण चिंतन करतो आणि ज्या टायमाला आमचं दुःख नाहीसं होतं त्या टायमाला तत्क्षणी आम्ही त्या ईश्वराला विसरून जातो. सोहमचा निजाभ्यास करा, सोहमचं ध्यान करा, सोहम चिंतनामध्ये राहा, स्वतःच्या शरीरातली कुंडलिनी चक्र जागरी करा आणि या समस्त
व्यावहारिक दुःखावर जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तो सोहम नामाखेरीज कुठलंही साधन या भक्ती मार्गात नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या हरिपाठात अगदी स्पष्ट सांगितलंय, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामात चित्त नाही. अर्थात सोहम नामात जर तुमचं चित्त नसल तर तुम्ही केलेला प्रपंच, उपास तापास पूजा पाठ देव धर्म तीर्थ यात्रा हे सगळं व्यर्थ आहे. आणि हे जर तुम्हाला व्यर्थ होऊ द्यायचं नसेल तर तुमचं चित्त हे तुमच्या नामात पाहिजे. अर्थात सोहम 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 हे आत्मचिंतन जर तुमच्या हृदयात नसेल तर तीर्था धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकल्याशी. मग चुकल्यावर मग फेरा पडे. तू किती तीर्थाला गेला, किती उपास केला, कुठल्याही पंथात केला, कुठल्याही पंथाचं कार्य केलं, अनेक देवधर्म केली, अनेक तीर्थयात्राच्या आंघोळी केल्या, तरीही तुला यमपुरीतच जावं लागणार आहे. अमरपुरी ही तुझ्या नशिबात नाही. आणि अमरपुरीला जर तुला जायचं असेल तर ईश्वर निर्मित सोहमचं आत्मचिंतन जर तू केलं आणि सोहमच्या आत्मचिंतनात तू जर मग्न राहिला, सोहमचं ध्यान अभ्यास जर केला तर निश्चित रूपाने याच जन्मामध्ये तुला अमरपुरी आहे, अर्थात मोक्ष आहे. प्रपंचाचा खेळ आहे, अनेक सुख दुःख आहेत, पर प्रत्येक गोष्ट जर आम्ही ध्यानावर लावून केली, ध्यानात राहून केली, ध्यानात मग्न होऊन केली तर आमच्या जीवनात यश ऐश्वर्य निश्चित आहे. आणि हे सगळं जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर त्याच्यावर तर एकमेव औषध आहे, ते म्हणजे सोहम नाम. सोहम नाम जर तुम्ही घेतलं तर निश्चित रूपाने या जन्मात आमचा फायदा होतो. जय गुरुदेव मित्र.